ब्राह्मण समाज के खिलाफ होने वाली बदनामी को रोकने और समाज को 3 मिनट में खत्म करने की भाषा का प्रयोग करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करने की मांग नांदेड़ के सकल ब्राह्मण समाज ने की है। जिलाधिकारी कार्यालय, पुलिस अधीक्षक कार्यालय, मनपा कार्यालय पहुंचकर शुक्रवार 1 मार्च को निखिल लातुरकर, प्रवीण साले के नेतृत्व में सकल ब्राह्मण समाज की ओर से ज्ञापन सौंपा गया। इस समय कृष्णा बेरलीकर, अक्षय पाठक, दीपक जोशी, प्रकाश जोशी, कृष्णकांता जोशी, अथर्व पाठक सहित अन्य लोग उपस्थित थे। दौरान ऐसे वक्तव्यों से ब्राह्मण समाज आहत हुआ है, भयभीत हो रहा है। ऐसी गतिविधियों को रोककर समाज में शांति व्यवस्था बनाए रखने की अपील निखिल लातुरकर ने MCN हिंदी न्यूज़ के माध्यम से की है। ब्राह्मण समाजाबद्दल जे अपशब्द काढण्यात आलेले आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाबद्दल सुद्धा झालेला आहे आणि बीड येथे परळीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये जे संयोजक होते भैयासाहेब धर्माधिकारी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच केतकीताई चितळेवर पण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या निषेधात आज नांदेड जिल्ह्यातील सकल ब्राह्मण समाज हा एकत्रित येऊन सगळ्यांना निवेदन देत आहे आणि अशा घटना पुढे होऊ नये आणि ज्यांनी या केल्या त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने हा सर्व सकल ब्राह्मण समाज नांदेड जिल्ह्यातला एकत्रित येऊन निवेदन देत आहे। मध्ये त्यांच्या काहीतरी व्हिडिओ क्लिपमध्ये असं आलेलं आहे, अक्षरपार विधान म्हणून त्यांनी करण्यात आलेलं आहे, पण त्याची अजून काही सत्यता पडताळणी झालेली नाहीये। जोपर्यंत सत्यता पडताळणी होत नाही आणि अनुषंगाने असे विधान खूप जणांनी केलेले आहेत, मग त्या सगळ्यांवर कारवाई का होत नाही? ज्या व्यक्तींनी असे घाण शब्द वापरलेले आहेत किंवा जातीबद्दल किंवा समाजाबद्दल तेढ निर्माण असतात त्या सर्वांवर कारवाई करा। मग फक्त ब्राह्मण समाजावर का गुन्हा दाखल करा आणि ऑलरेडी त्याला गुन्हा एक दाखल झालेला आहे आणि जे आहेत आमच्या बाजीरावजी धर्माधिकारी यांच्यावरचा आणि केतकीताईचा गुन्हा तात्काळ वापस घ्यावा ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर शासन त्याची दखल घेईल, नाही तर सर्व महाराष्ट्रभर सकल ब्राह्मण समाज हा आंदोलनासाठी उतरणार। आम्ही सकल नांदेड जिल्ह्याच्या ब्राह्मण समाजातर्फे परशुराम चौकाच्या सुशोभीकरणाची मागणी इथं करण्यात आलेली आहे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून भगवान परशुरामाच्या सुशोभीकरणाबद्दल अतिशय निष्क्रियता इथं दाखवण्यात आलेली आहे। आमचे समाज हा आमच्याच पैशाने तिथे पाटीला रंगवणे, साफसफाई करणे हा विषय आहे। तसेच तिथं परशु तरी ॲटलीस्ट बसला पाहिजे आणि पूर्ण चौकाचं सुशोभीकरण तिथं जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढावं या निवेदनासाठी सर्व समाजातले मोठे मोठे नेते, आमचे सगळे संघाचे म्हणजे पदाधिकारी, सर्व ब्राह्मण समाजाचे, पुरोहिताचे, महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात येऊन या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे।